संघाची रणनीती कायम राहिली आहे की पहिल्यांदा धावा जमवायची आणि मग प्रेशर क्रिएट करायचा. परंतु नामी संधी केदारनाथ ओवेकम संघाला आली ती प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची. नेमका फायदा कोण उठवेल? नाणेफेकीच्या कौलानंतर स्वीकारलेली फलंदाजी की ऐती नामी संधी मिळालेली ओवेकम संघ गोलंदाजीमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करेल. दोघांच्याही नावावरती एक एक बाईक आहे आणि एक बाईक विशालच्या नावावर आहे, पण 4 बाईक मात्र बारक्या शेळकेच्या नावावरती आहेत. क्रिकेटमधली सर्वात मोठी बक्षीस बाईक असते, कारण ज्या वेळेला फायनलला पोहोचतो ना त्यावेळेला 1 नंबरच्या ट्रॉफीपेक्षा लोक बाईकच पाहतात. त्याच्यामुळे या बाईकच्या जमान्यातील एक बाईक वीर म्हणून बारक्या शेळकेला मी नेहमी पाहिलंय. विशाल शेळके एक सर्वोत्तम असा ऑलराऊंडर, तर नॉन स्ट्राईकला पाली विभागातील एक सर्वोत्तम खेळाडू. आम्हा सर्वांची ओळख आणि मानबिंदू बारक्या शेळके. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज अजय भातोसे. ओवे कॅम्प वाईट बॉल कॉल. ओवे कॅम्प पंचक्रोशीतील अजय भातोसे हे आणखीन एक अनमोल हिरा. एका दिग्गज खेळाडूबरोबर एका दिग्गज खेळाडूंचा खेळ सुरू आहे. रोहिंजन संघानं कुठेही जायचं नाही, लगेच सामना होईल यानंतर. स्वीपचा हा प्रयत्न फुल टॉस चेंडू मात्र पडलाय आणि फक्त स्वीप दिली, फक्त दिशा दिली आणि दिशा दर्शक आलाय हा चौकार. आला होता तो हा चांगला चेंडू आहे. नेमका अपील कसला होता हा प्रश्न अपीलात राहिलाय. म्हणजेच अंकित जर विचार केला ना की चेंडू डॉट झाला, पायाला लागला की अपील करायची ही रणनीती आखली जाते. हा एक चांगला सामना पाहायला मिळाला. केपीसी इनामपुरी संघाला इतक्या सहज शह दिलाय की जयदुर्गा रोहिंजन बी संघाचा प्रतीकनं अफलातून इनिंग खेळला. काय कलात्मक फटके त्यानं लगावले आणि सामन्याला मात्र परंतु आज खरा प्रभावित केलाय दानसर संघाच्या राकेशनं, डोनाल्डनं, बारक्यानं, तुषारनं. अफलातून इनिंग्स ते खेळलेत आणि मोठ्या धावांचा पाठलाग त्यांनी किती सहज केलाय. फिरकीचा ताल धरला जातोय आणि डावखुऱ्या फलंदाजाला रोखलं जात आहे. पहिला वाईड, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर 2 लागोपाठचा चेंडू मात्र निर्धाव. अजय भातोसे क्रिकेटचा एक उत्तम असा हा दर्जेदार आणि प्रामाणिक खेळाडू. गोलंदाजीच्या मार्कवर 0005 नंबर खोलवर टाकला. टप्पा चांगला फटकावला. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि विशालच्या बॅटमधून येईल ही 1 धाव. 1 धावेने धापडकर धावा लागत आहेत त्या 6. बिनबाद 6 अशी सुरुवात. 5 षटकांचा खेळ आहे आणि या 5 षटकांच्या खेळामधलं हे पहिलं षटक प्रगतीपथावर. केदारनाथ ओवेकम संघ नाणेफेकीचा कौल जरी गमावला असेल तर त्यांना जी आवश्यकता होती, जी गरज वाटत होती गोलंदाजीची, ती गोलंदाजी त्यांना मात्र मिळते. कडाक्याची थंडी आहे, पण कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या उबदार खेळानं मात्र मंत्रमुग्ध कोण करेल. फटका फसलाय. बारक्या शेळकेची बहुमूल्य विकेट, सर्वात मोठी विकेट बाबदेव पाली संघाची. बारक्या शेळके मात्र गोल्डन डकची शिकार बनतोय आणि 0वरती तो परततोय. क्या बात. 12 नंतर मात्र हे संगीत आता आलंय भरास. डीजे मास्टरी भरास आले आणि 12 नंतर गोवा दिसायला लागलाय आणि खरा अर्थ 12 नंतरच गोवा दिसतो सगळ्यांना. त्याच्यामुळे रंगीत गाणे आता लगावले जातील.
एक भली मोठी विकेट कमावले अजय भातोशानं बारक्या शेळकेची. नवीन फलंदाज रोहित पाटील आणखीन एक उत्तम आणि सर्वोत्तम या संघाचा कर्णधार. एक उत्तम खेळ करणारा खेळाडू आहे, कारण चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये रनरअप राहिलेला हा संघ आहे. आणि त्या चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये पाळीचे सगळे गोलंदाज यशस्वी ठरलेत. लागोपाठच्या पुढच्या चेंडूवर रोहितला मात्र परतावा लागलाय. अजय भातोशे ब्रह्मास्त्राचा मारा करतोय. 2 मोठे विकेट लागोपाठच्या 2 चेंडूवर. बारक्या षटकानंतर मात्र रोहित पाटीलला 0वरती परतवलाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मात्र संपला आणि धावफलकावर धावा लागल्या. त्या 2 बाद निव्वळ 6 धावा. रात्र थंडीची गुलाबी पहाट होती, अरे तिची ना माझी मैत्री घनदाट होती. आता सांगता ती कोण? अरे ती माझी झोपायची खाट होती. लंग तोड गाणं लगावला. खाटेलाही मोडणार हे गाणं होतं आणि या गाण्याला दाद देणारी मंडळी आमच्याकडे होती. त्याच्यामुळे हे नरेशदादा पाटील तुमचंही कौतुक. फिरकीचा तालावर गोलंदाजी केली जाते. सुंदर गोलंदाजी केली जाते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज उमेश कदम गोलंदाजीच्या मार्कवर. विशालला मात्र हा फसवा चेंडू टाकला. एक धाव मात्र जरूर आली या चेंडूवरती. 7वर मजल मारली जाते. धावफलकावर धावा आता तरी शांत आहेत, कारण 2 प्रमुख फलंदाज परतलेत. बारक्या शेळके आणि रोहित पाटील. नवीन फलंदाज कल्पेश शेळके ऑन स्ट्राइक. उमेश कदमचा हा चेंडू पुन्हा एकदा फसवला जात आहे. काय सूर्य गोलंदाजी, काय उत्तम गोलंदाजी राहिली आहे. ओवेकॅम संघाच्या गोलंदाजाने मात्र इथे कंप्लीट बांधून ठेवलाय बाबदेव पाली संघाच्या फलंदाजांना. अजय भातोशाकडे असलेली गुणवत्ता त्यानं सिद्ध केली आणि या मैदानावरती मात्र आपला खेळ उत्तम दाखवला. त्यानंतर अजय कदम काय भरधाव वेगानं गोलंदाजी करतोय आणि डावखरा गोलंदाज मात्र उत्तम खेळ दाखवत रोखून धरत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. राईट आर्म राऊंड द विकेट. अनोखी अदा आहे, अनोखी ॲक्शन आहे आणि अनोख्या ॲक्शनवर कल्पेशी मात्र शांत आणि स्तब्ध राहतोय. उमेश कदम पुन्हा एकदा सज्ज. थोडासा तिरकस गुणाकारासारखा धावतो जरूर, परंतु गोलंदाजी मात्र अगदी टिचून एका मापात केली जाते. दांडेगुल भलेही मागच्या 2 चेंडूवर लागोपाठ त्यानं अपील केलं, नाकारलं गेलं आणि आता विचार केला की आता नाही, आता अपील नको, सरळ त्रिफलाचित केला आणि इथे कल्पेशला मात्र त्यालाही 0वरती परतवलाय. क्रमांक 3 फलंदाज बाद. होतोय. खूप लवकर तिन्ही फलंदाजांना गमावलेत, त्याच्यामुळे इथे अडचणीमध्ये आता मात्र बाबदेव पाली आहे. परंतु मी कौतुक करेन केदारनाथ ओवेकॅमच्या गोलंदाजाचं. अजय भातोशाच्या पावलावर पाऊल टाकत उमेश कदम ही अतिशय आक्रमक गोलंदाजी करतोय. राहुल शेळके ऑन स्ट्राइक. चला
20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं टाकायची आहेत पहिली. ॲक्शनच कळत नाही अशीच जणू काही गोलंदाजी राहिली आहे. पहिल्यांदा असं वाटतं की हा गोलंदाज डावखुरा असेल. ज्या प्रकार तो धावतो असं वाटतं की तो डाव्या हातानं गोलंदाजी करेल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येईल, परंतु आल्यानंतर कळतं की तो राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतो. आणि ॲक्शन एवढी अनोखी आहे की फलंदाजाला हात रीडच होत नाही आहे. आणि रीड न झाल्या कारणानं मात्र चेंडू होत आहेत लागोपाठ निर्धाव आणि नंतर विकेट. उत्तम गोलंदाजी. आतापर्यंत एक वाईड त्यानं टाकलाय, एक लेगबायची धाव होती. चेंडू हवेत आहे आणि हा आणखीन एक झेल. काय सुंदर गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा सर्वोत्तम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आणि पडझड मात्र सुरू झाली आहे ती बापदेव पाली संघाची. छातीचे पत्रावल झाले, ढोंगाचे ताडवले झाले, तर मिस्टर गोट्या एक विकेट, 2 विकेट आणि मेडन षटक. दर्जेदार गोलंदाजी उमेश कदमची. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावरती धावा लागलेत 7. 4 बाद 7. अजय भातोसे पुन्हा एकदा विशालसाठी. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. सगळ्यात मोठी जमेची बाब राहिली ओव्हरकॅमसाठी की 4 फलंदाजे बाद झाले ना, ते भोपलाही फोडू शकले नाही आहेत पाली संघाचे. आणि 4च्या 4 फलंदाज शून्यावरती बाद झालेत. अगदी भ्रमनिराशा केली त्यांच्या प्रेक्षकांची. नाणेफेकीचा कौली ते जिंकले होते. आणि मी आता म्हणेन की नाणेफेकीच्या कौलानंतर स्वीकारलेला फलंदाजीचा निर्णय हा बाबदेव पाली संघाच्या अंगलट येताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वस्तिक ऑन स्ट्राईक. स्ट्राईकवर असेल स्वस्तिक. स्वस्तिक शेळके हाही खेळतो निर्धाव. या सामन्यामध्ये मात्र कंप्लीट आत्तापर्यंत तरी बॅकफुटवर ढकललाय गोलंदाजांनी. ओव्हरकॅम्पचे हे गोलंदाजांनी मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. एकही मोठा फटका नाही. विशालचा एक बाउंड्री सोडली तर नंतर अतिशय शांत आणि स्तब्ध बसवलाय. हा एक चांगला फटका. मिड विकेटच्या ट्रॅव्हल होईल. बऱ्याच अवधीनंतर हा फटका पाहायला मिळाला आहे. कमीत कमी कनेक्शन पाहायला मिळालं चेंडू फळीमधलं. आणि धाव मात्र आली 1. या धावसंख्येत धावफलक बऱ्याच अवधीनंतर मूव्ह होईल 9 वरती. 4 बाद 9 धावा. आपण पाहतोय गुलशन पाटील, धीरज पाटील, रोहित पाटील गुंतवणूकांची चोख भूमिका बजावतात. सगळ्यात महत्त्वाचं की अल्फा 1 हॉस्पिटलची सर्व्हिस या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे की जर कोणाला दुखापत झाली, काही लागलं तर अल्फा 1 हॉस्पिटल्स मात्र आपल्यासाठी मदत करतायत. आणि हे स्पॉन्सर केलं आहे आमचे अंकित पाटील, फॉर्च्यून इव्हेंटचे टेक्निशियन यांच्याकडून. हा कनेक्शन चांगला आहे. कनेक्शन चांगला आहे. चांगला फटका आहे. जसा टाकला तसा पिक केला आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जरूर होता बॅकवर्डला, पण जी बॅकवर्ड स्क्वेअरलाच्या डोक्यावरून मात्र फिरकावला 6 धावांसाठी. आत्ता धावा एक षटकार आलाय आणि या षटकारानं धावफलकावर 15 धावा लागतायत. चांगली गोलंदाजी आहे. सिली मिडऑफच्या दिशेने चेंडू गेला. या चेंडूवरही धाव येईल 1. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे आणि 16 धावावर मजर मारली जाते. 4 बाद 16 धावा. ज्याच्यामध्ये विचार केला तर विशालच्या ज्या सगळ्या धावा आहेत त्याच्यामध्ये फक्त 1 धाव काढली आहे ती स्वस्तिक शेळकेनं. आणि अवांतर कारण विशाल एकटाच फलंदाजी करतोय, लढतोय, झगडतोय. कमीत कमी 40-45 धावा तरी बनायला हव्यात. त्यावेळेला चुरस येईल. कारण या मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये 44 धावा 5 षटकामध्ये वाचवल्या गेल्या आहेत, पण इथे तुम्हाला लढावं लागेल.
फुलटॉस चेंडू दिशा दिली, स्वीट चिटचा प्रयत्न, डीप साईड मधून चेंडू सरळ गेला, कनेक्शन चांगलं पाहायला मिळाला, आला हा चौकार. सरपोली चिलकर म्हणजे एक्झॅक्टली स्क्रीनवर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं गाणी जबरदस्त लगावलं जातात, वातावरण चिल आहे आणि चिलकर हा इशाराही आहे. अगदी चिलची चिली व्हायला लागली आहे. एवढी थंडी कडाक्याची पडली आहे, परंतु सामना काय उबदार होतोय. हळूहळू थंडी अंगावरची उडवत बापदेव पाली संघ धावा जमवतोय. या षटकामध्ये अजय बातोशाला 2 चांगले फटकेही पडले, त्याच्यामुळे 20 वर मजर मारली गेली. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागले 4 बाद 20. येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा किती जमवल्या जातील. विशाल अजून क्रीजवर आहे आणि स्वस्तिकी चांगला खेळतोय. अक्षय केसरकर गोलंदाजीच्या मार्कवर अक्षय केसरकर, तर विशाल शेळके असेल स्ट्राईकवर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे, त्यातला पहिला चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. काय सुंदर गोलंदाजी पहा. मी नक्कीच प्रभावित झालोय, कारण ज्याप्रमाणे आउटसाईड द ऑफ स्टंप यॉर्कर जेवण टाकले जात आहेत ना, कारण अगोदरच विशाल बाहेर निघाला होता, त्याने ओळखलं, परंतु टप्पा इतका परफेक्ट होता की जाऊन सरळ विसावला अजय बातोशाच्या हातामध्ये. सुंदर चेंडू. अक्षय केसरकर आता मात्र जास्त बाहेर गेला आणि पंच वळतील, इशारा करतील. वाईट बॉल कॉल. रवी सर सांगतात हा वाईट बॉल. 21 वर मजल मारली जाते. धावसंख्येला आला अजून घातलाय जरूर. येणाऱ्या या 11 चेंडूमध्ये 3-4 मोठे फटके धावांना बळ जरूर देतील, कारण पाली संघाकडे ताकदीची गोलंदाजी आहे. 4 ताकदवान गोलंदाज आहेत. कल्पेश, विशाल, राहुल, पारख्या ही सगळी मंडळी खूप छान गोलंदाजी आहे, पण त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा धावा जमवणं गरजेचं आहे, कारण अपोजिट संघामध्ये अजय बातोश सारखा ही उत्तम फलंदाज आहे. इथे धाव कदाचित होती का नव्हती, पण एक धाव मात्र घेतली जरूर, चोरली आणि स्वस्तिक आला स्ट्राईकवर. एकेरीनं सामना पुढे ढकलला जातोय. त्यांना माहीत आहे की या धावा कदाचित उत्तरार्धामध्ये आपल्याला लढण्याचं बळ देतील, त्याच्यामुळेच या धावा घेतल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अक्षय केसरकर, तर स्ट्राईकवर स्वस्तिक शेळके. व्यूहरचनेमध्ये फेरबदल, फिल्डिंग्स फिरवल्या जात आहेत. अकोट टप्प्याची गोलंदाजी अपील केली जात आहेत. अपिलामध्ये उत्साह एवढा होता की पंचांनी अजिबात लक्ष दिलं नाही, कारण त्याला माहिती आहे की विश्वास हा अपिलात नाही आहे, हा उत्साह आहे. प्रेशर निर्माण करण्याची ही नवी सिस्टीम आहे. गोलंदाज अक्षय केसरकर पुन्हा एकदा सज्ज स्वस्तिकसाठी. स्वस्तिक शेळके मात्र ऑन स्ट्राईक. चला सामना सुरू करा. पॉज घेतला तो, वेळ घेतला जातो आणि विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते. हा फटका चांगला आहे. थोडासा वाईड होता मिड विकेटच्या दिशेनं फटका, परंतु एक धाव मात्र घेऊन येईल. चेंडू आणि फलीमधलं कनेक्शन फार कमी पाहायला मिळालं. खूप चांगले फटके 2-3 सोडले, तर सगळे गोलंदाजांची प्रभावी कामगिरी राहिली आहे, कारण अजय भातोशे, उमेश कदम यांनी चांगली गोलंदाजी केली ना. अक्षयसुद्धा आता तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी करताना पाहतोय. एक चांगला फटका दाखवला स्वस्तिकनं, 2-3 फटके चांगले दाखवले ते विशालनं. त्यानंतर मात्र सगळा गोलंदाजीचा बोलबाला राहिला. आता मोठा फटका लगवायचा होता जरूर.
क्षेत्ररक्षणामध्ये फंबलिंग पाहायला मिळतीये. धावा जोडल्यातील 2 रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्यानं धावपलकार धावा लागत आहेत. 25 धावा. 25 धावा एक एक पावलानं हळुवारपणे या सामन्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न पापते पाली संघ करतोय. आज धावा जमल्यात प्रत्येक सामन्यामध्ये, पण या सामन्यामध्ये आतापर्यंत तरी खूप कमी धावा बापदे पाली संघ बोर्डवर लावतोय. अक्षय केसरकर, काय कमालीची गोलंदाजी. परफेक्ट गुड लाईन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल होता येता निर्धाव चेंडू सांगता होती. यही षटक राहिलाय. प्रभावी कामगिरी. धावपलकावरती धावा राहिल्या त्या 25 आणि अजूनही उरलाय फक्त 6 चेंडूंचा खेळ. हे ब्रदर कवर चाललास? लो शिवाला येतो तू जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर. नरेश दादांना आपण स्क्रीनवर पाहिलं. पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर. चिल्ड बियर सहित लाईव्ह बना दूंगा. क्या बात. बियर मध्ये लाईव्ह बनते. एमडी अंतिम षटक. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज सागर सकपाल. स्ट्राईकवर स्वस्तिक. अपीलावर अपील अपीलावर अपील अपीलावर अपील आणि अपील मात्र पुन्हा एकदा निस्तेज पडताना पाहतोय. परंतु पाली संघाची फलंदाजी कोलॅप्स का झाली. बारक्या शेळके शून्यावरती, रोहित शून्यावरती, राहुल शून्यावरती, कल्पेशी शून्यावरती. अखेरकार वाईट बॉल कॉल आणि फलंदाज मात्र झाला रनआउटच्या रूपानं बाद. प्रतीक शेळके नवीन फलंदाज. धावपलकावर धावा स्थिर, त्या म्हणजे निव्वळ 26 धावा. वाईड आणि विकेट. 26 धावा धावपलकावरती लागतात. आजच्या रजनीमधला कदाचित निच्चंक राहील की काय असं वाटायला लागलंय, कारण काय गोलंदाजी राहिली आहे. अजय भातोशानं कमालीची गोलंदाजी केली. उमेश कदमनं तर मेडन षटक फेकलं. 2 विकेट्स त्यानं घेतले. त्यानंतर मात्र अक्षय केसरकरची उत्तम गोलंदाजी आणि इथे मात्र सागर सकपाल मात्र उत्तम गोलंदाजी करताना. नवीन फलंदाज प्रतीक शेळके. आणखीन एक डावखुरा असा हा फलंदाज. फुलटॉस. अफलातून क्षेत्ररक्षण. अगोदरच धावांचा दुष्काळ. अक्षय मात्र काय सुंदर फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी मी म्हणेन की हमखास त्यानं 2 धाव वाचवलेत. एक कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं आणि ही कमिटमेंट आहे आपल्या संघासाठी. 28.
मोठा फटका 40 क्रॉस करून देईल. 44 धावा या मैदानावरती वाचलेत, त्यासाठी प्रयत्न करेल पाली संघ. पाली संघाकडे गोलंदाजा भरणा आहे, परंतु अजय बातोश सारखा एक ट्रम्प कार्ड खेळाडू या संघाकडे, तो म्हणजेच केदारनाथ ओवेकॅम संघाकडे. धावा त्यानं रोखून धरल्यात. एक मोठा फटका जरूर आला या चेंडूवर. वाईट बॉल कॉल, वाईट बॉल कॉल. 35 धावा 10 पालकावरती लागत आहेत. चेंडूचा खेळ शिल्लक असेल 3. फुलटॉस चेंडू, एक संधी जरूर आली होती मोठा फटका कन्वर्ट करण्याची. झेल मात्र सुटतोय. या धावा उत्तरार्धामध्ये जाब विचारतील जरूर. या 2 धावांनी धावफलकावर धावा लागत आहेत. त्या तब्बल 37 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा धावफलकावरती लागत आहेत. चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच जरूर करतोय. येणाऱ्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके 45 पर्यंत घेऊन जातील, परंतु 2 निर्धाव चेंडू 40च्या आत ठेवतील. हलक्या हाताची गोलंदाजी, परफेक्ट डिलिव्हरी आणि परफ्यूम डिलिव्हरी मात्र नीटशी समजली नाही. अगदी नाकाला सेंट देत ती परतली यस्टरच्या हातामध्ये. हा चेंडूचा निर्धाव, अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा लागले त्या 37. 5 बाद 37. अंतिम चेंडू 40च्या पार जाईल की आर राहील? आर की पार? चांगला फटका, स्वीपचा फटका आपण पाहतोय आणि चेंडूवर मात्र अंतिम चेंडूवर आलाय चौकार. या 4 धावा प्रतीकनं जोडलेल्या बहुमूल्य धावा आणि विशालच्या धावा मात्र संघाला लढण्याचं बळ देतील. धावफलकावर धावा लागला 41. जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान आहे. पहिल्या सामन्यामध्ये 44 धावा डिफेन्स केल्या होत्या. ती रणनीती आखत बारक्या शेळक्यान टीम, कारण कल्पेश, राहुल असेल, विशाल असेल, ही सगळी मंडळी धावा रोखण्याचा प्रयत्न करतील, परंतु साध्या सोप्या धावा 42 धावा करण्यासाठी अजय भातोश आणि टीम मात्र या धावांचा पाठलाग सहज करतील का? उत्तरार्ध कसा रंगेल ऐकूया. तत्पूर्वी खऱ्या अर्थानं आपण स्क्रीनवर पाहतो या मंचावर उपस्थित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2024च्या स्पर्धेमध्ये या बहुमूल्य व्यक्तिमत्वाचं आपण आगमन पाहतोय. आमचे यशस्वी उद्योजक ओवेगावचे आदरणीय श्री हरेश शेठ मात्रे साहेब यांचं मंचावर आगमन झालंय आणि आपण स्क्रीनवर अगदी कटआउटी पाहतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय हरेश शेठ मात्रे साहेब यशस्वी उद्योजक यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय घडेल काय बिघडेल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी कोणता संघ आपल्या परीनं बहारदार खेळ करेल? नाणेफेकीच्या कौलानंतर स्वीकारला निर्णय अंगलट आलाय की ज्या धावा जमवल्या त्या वाचवण्यासाठी प्रयत्न करेल पाली संघ, की नामी संधी मिळाल्या संधीचं सोनं केदारनाथ ओवेकॅम संघ करेल का? ऐकूया उत्तरार्ध कसा रंगेल. आमचे मित्र युवराज सर. दिनेशजी पाटील सर, खूप चांगला आवाज आपण ऐकताय सातत्याने गेले कित्येक वर्ष या रायगड परिसरामध्ये या आवाजाने मात्र अनेक सामन्यांना रंगत आणली आहे असे दिनेश पाटील सर. 42 रनचं लक्ष केदारनाथ ओवेकॅम टीम समोर ठेवण्यात आलंय आणि
42 रनचं लक्ष केदारनाथ ओवे कॅम्प टीम समोर. याही अगोदरच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं दिनेश सर तर केपीसी इनामपुरी टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली, 50 रन उभारले आणि जयदुर्गा रोहिंजन बी संघाने अगदी चौथ्या ओव्हरमध्ये त्या चेस केल्या 51 धावा. आणि या मॅच मध्ये तर त्याहूनही कमी स्कोर झालाय तो म्हणजे 41 रनचा बापदेव पाली टीम कडनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता. आणि आता 42 रनच्या लक्ष्याचा करायचा आहे पाठलाग तो म्हणजे केदारनाथ ओवे कॅम्प टीमला. मॅचला थोडी गती द्यायची आहे. परेश शेळके आपल्याला पाहायला मिळेल तो पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना. सजल भातोसे आणि अजय भातोसे अशी ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. सध्या स्ट्राईकवर आहे तो सजल, नॉन स्ट्राईकवर आहे तो अजय. मुख्य व्यासपीठ आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. आमचे सर्वच अतिथी मान्यवर आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य संदीप पाटील सर, त्यांच्यासोबत दिनेश पाटील सर आणि आमचे सर्व अतिथीगण. त्याचबरोबर अल्फा वन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की तब्बल 5 दिवस मेडिकल सर्व्हिस कोणत्याही खेळाडूला काही झालं तर त्याच्या माध्यमातून इथे पुरवण्यात आली असे अल्फा वन हॉस्पिटल, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. परेश शेळके 30 चेंडू 42. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अजूनही गर्दी क्रीडांगणाच्या सभोवती आपण पाहतोय. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2024. पहिला चेंडू उडवलाय, लॉफ केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे झेलसाठी मात्र एक टप्पा घेत चेंडूला पकडण्यामध्ये यश आलंय आणि चांगली फिल्डिंग आपण पाहतोय विहानच्या माध्यमातून. मारुती जाधव यांच्याकडनं पारितोषिक आले. दोघांपैकी जो फलंदाज पहिला षटकार मारेल त्याच्यासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस चफलून खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलं गोलंदाज परेश शेळकेने आणि तो प्रयत्न जो होता बेहिट करण्याचा तो हाणून पाडलाय आणि इथे मात्र हा डॉट बॉल आलाय. 42 रन्स ऑलरेडी 2 धावा धावफलकावर आहेत. इथून पुढे 40 करायच्यात. या दोन्ही फलंदाजांच्या नावावर 101 धावांची पार्टनरशिप देखील राहिली आहे आणि तो विक्रमही आहे या दोन्ही फलंदाजांच्या नावावर. यावेळेस बघा स्विंग अँड मिस पडल्यानंतर थोडासा बाहेर वळलाय चेंडू, वळसा घेतला चेंडूने, कमी गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळाला परेश शेळकेच्या माध्यमातून आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. मामांकडनं बक्षीस लावण्यात आले दोन्ही या खेळाडूंवर. पहिला षटकार जो मारेल त्यांच्याकडनं त्याचा 300 रुपयाचा कॅश प्राइज. एकमेव विनंती असणारे प्रेक्षकांना कृपया पडद्यावर जर कोणी पाय ठेवला असेल असं दिसतंय आम्हाला तो कृपया पाय बाजूला करायचा आहे. त्या पडद्यावर पाय ठेवू नका, विनंती असेल. यावेळेस स्विच फटका, वा क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा मॅग्निफिसेंट अँड मार्वलस ब्युटिफुल षटकार. फलंदाजाला लागू झाले त्यांच्या मामांकडनं हरकत जाधव दादांकडनं. सजल आपण पाहतोय, सजल भातोसे. यावेळेस मात्र क्रीजचा वापर केलाय, क्रीज मध्ये घुसून नो बॉल आहे आणि त्यावर आपण पाहतोय हा क्लासिकल शॉट ऑफ द डे षटकार. हरीश म्हात्रे माजी सरपंच ओवे ग्रामपंचायतचे
आणि त्यांच्यामध्ये मात्र सलग 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइस इथे मात्र दिले जाईल जर 3 षटकार येतात. पहिला आलाय तो म्हणजे सचल भातुसेच्या बॅटमध्ये धाव संख्या 14च्या घरामध्ये पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. लक्ष आहे या मॅच मधलं 42. 15 धावा धावफलकावर आहेत. फ्री हिटचा चेंडू ऑनसाइडला दिशा दिले. बॉल हवेत दीर्घकाळ फ्री हिट असल्यामुळे फलंदाजाला मात्र संजीवनी मिळणार आहे आणि 1 रन आली. एकूण धावसंख्या पुढे सरकत असताना 16च्या घरामध्ये गेल्या वर्षीच्या पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने अर्धशतकी खेळी अजय भातोसेने साकारली होती. 17 चेंडूमध्ये 67 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि त्या आठवणी अजूनही चिरकाळ टिकून आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. एक टप्पा घेत बॉल चाललाय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषा पलीकडे अजय भातोसेच्या बॅटमधनं चौकार आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि निम्म लक्ष ऑलरेडी पार केलंय कारण धावसंख्या आहे 20. अजूनही 22 करायच्यात. चेंडू असणारे 24. दिनेश सर याही अगोदरच्या मॅच मध्ये असं चित्र पाहायला मिळालं जिथे 51 रनचं लक्ष होतं आणि सुरुवात अगदी आक्रमक केली होती जयदुर्गा रोहिंजन बी संघाच्या फलंदाजांनी. जिथे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर प्रतीक पाटील आणि विक्रम पाटील ज्यांनी ती इनिंग साकारली होती आणि याही मॅच मध्ये अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये सजल भातोसे आणि अजय भातोसेने वर्चस्व प्रस्थापित केलंय आणि आपल्या संघाची पकड इथे मजबूत करून दिली. या मॅच मध्ये ऑलरेडी धावा लागल्या धावफलकावर 20. अजूनही 22 रनची आवश्यकता आहे. या अगोदरचा सामना 4थ्या षटकामध्ये संपला होता. हा सामना कोणत्या षटकापर्यंत जाईल हेही पाहावं लागेल. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप किरवली त्याचबरोबर ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही एक दैदिप्यमान अशी स्पर्धा स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2024 8वं पर्व आणि 7व्या पर्वापासून ही स्पर्धा रजनी स्वरूपात व्हायला लागली आणि हे रजनी स्वरूपातलं सलगचं दुसरं वर्ष आपल्याला अनुभवायला मिळत आहे. अनेक पारितोषिकांची मांदियाळी आणि खास करून सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला दिनेश सर बाईक मिळणार आहे. फलंदाजाला स्पोर्ट्स सायकल आहे मात्र बेस्ट बॉलर जो ठरेल या स्पर्धेतला त्याला मात्र इथे बाईक देण्यात येणार आहे. कल्पेश शेळके दुसऱ्या ओव्हरमध्ये समोर आहे तो सजल भातोसे. पहिला चेंडू लोवर फुल टॉस बॅटफेस ओपन केलाय. मिड ऑफला केरी करत बॉल चाललाय लॉंग ऑफला आणि 1 रन मिळणार आहे. 21 धावा. हे खूप चांगला कन्सेप्ट आहे. खऱ्या अर्थाने बऱ्याच स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असते मात्र बॅट्समन बॉलरला खूप कमी ठिकाणी बाईक पाहायला मिळते. मात्र या स्पर्धेमध्ये एक चांगला प्रयत्न खऱ्या अर्थाने या मॉडर्न टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिथे फलंदाजांचा बोलबाला असतो तिथे गोलंदाजांना एक चांगलं बूस्ट करण्यासाठी इथेही हा प्रामाणिक प्रयत्न. यावेळेस बघा स्लॉट मध्ये रडार मध्ये त्याला डिस्पॅच केले स्टँड्स मध्ये आणि पिकअप शॉट इथे पाहायला मिळालाय. सरळ ओवे कॅम्प मध्ये धडकतोय हा चेंडू. अजय भातोसेच्या बॅटमधनं हा षटकार. धावसंख्या तब्बल 27च्या घरामध्ये. त्याचा फायदा बघा लगेच उचललाय दोन्ही फलंदाजांनी. चांगलं कम्युनिकेशन. अजय भातोसे सजल भातोसे विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत कारण धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 49 वर. जयदुर्गा रोहिंजन पी संघ यावेळेस वाडी शॉर्कर कमी गतीने टाकला. सर्व विकेट किपरचा वेध घेणार डॉट बॉल. जयदुर्गा रोहिंजन बी संघ कॅप्टन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघासोबत लगेच तुमचा पुढचा सामना इथे आपण घेणार आहोत खेळणार आहोत. डॉट बॉल आलाय. कल्पेश शेळके 4 चेंडू हाताळलेत. आतापर्यंत 9 धावा त्याने खर्च केल्यात ज्यामध्ये एका षटकाराचाही समावेश आहे. यावेळेस फिंगर्स रोल केले होते इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत हा क्लासिकल चौकार.
33. काय क्लासिकल स्ट्रोक इथे पाहायला मिळाला अजय भातोसेकडनं. यावेळेस स्लॅप शॉट पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटला आग लावणारा, फाईन लेगला क्लिअर करणारा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. अगदी संगीताची मेजवानी. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 37 धावा आल्यात आणि चित्र स्पष्ट सुस्पष्ट. ज्या पद्धतीने आमच्या फॉर्च्यून इव्हेंटची क्लिअरिटी आहे ना, क्रिस्टल क्लिअर, तसं या सामन्याचं चित्र झालंय ते क्रिस्टल क्लिअर. कारण 2 ओव्हरमध्ये चालत 37 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अवघ्या आता इथून पुढे 5 धावांची आवश्यकता असणार आहे आणि चेंडू शिल्लक असणार आहेत ते तब्बल 18 चेंडू 5. अगदी लवकर सामना फिनिश करण्याचा इथे प्रयत्न दिसतोय दोन्ही फलंदाजांचा. यस जयदुर्गा रोहिंजन बी संघ कॅप्टन व्यासपीठावर यायचे आपण लवकरात लवकर. आमचे डीजे मास्टर वंश साऊंड अँड सिस्टम पापडीचा पाडा, प्रोप्रायटर गणेशजी गायकर, ऑपरेटर जितू आणि बाळा. स्विचिटचा प्रयत्न आणि तो होतोय यशस्वी. चौकाराने सामना जिंकवलाय आणि अगदी 2.1 षटकामध्येच सामन्याचा निकाल स्पष्ट झालाय आणि केदारनाथ ओवे कॅम्प टीमने हा विजय प्रस्थापित केलाय. चला रोंजन टीमचे कॅप्टन या आपण. चला लगेच या. रोंजन संघनायक यायचं आपण लगेच. प्रणव हॅलो. चला रोंजन संघनायक यायचा आहे आणि केदारनाथ ओबे कॅम्प. दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर आमच्याकडनं थोडं सांगताना इथे चुकी झाली. 1 रन अजूनही हवी आहे. ओके ओके. तिथे पाली संघाने चला 1 धाव अजूनही हवी आहे. दिलगिरी व्यक्त करतो झालेल्या चुकीबद्दल. आदित्य यायचं आपण. चला रोंजन संघ आपण यायचा आहे. आलाय ना प्रणव? या बघूया आता थोडासा एक 18 चेंडू मध्ये 1 का बॉल आहेत ना अजून. ओके ओके. चला डॉट आलाय म्हणजे अजूनही एका धावेची प्रतीक्षा असणार आहे. आणि इथे मात्र हा षटकार मारून सामना फिनिश केलाय. स्विचिटवर मात्र हा षटकार आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी आम्ही काही क्षणामध्ये अनाउन्स करतोय. चला प्रणव या टॉस करूया. हरेश शेट या. हरेश शेट मात्र यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास ते इथे टॉस करायचा आहे.
4 ओव्हरची मॅच असेल. सजल भातोसे यांच्यासाठी कॅश प्राइज आहे ते म्हणजे 300 रुपयाचं. त्यांना विनंती आपणही यायचंय आणि उमेश कदम मॅन ऑफ द मॅच आपणही यायचंय.